नमस्कार मित्रांनो, मी राजा केतकर तुमचं 7 राउंड्स एंटरटेनमेंटमध्ये स्वागत करतो। आता पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि म्हणूनच तुम्हाला वधूवर मेळाव्यांच्या जाहिराती दिसणं बंद झालं असेल। त्याचं कारण असं की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यांच्या कालावधीत जर एखादा वधूवर मेळावा आयोजित केला गेला, मग तो कोणत्याही शहरात असो, कोणत्याही गावात असो, कोणत्याही दिवशी असो, कितीही वाजता असो, पण नेमका मेळाव्याच्या वेळेस जर खूप पाऊस पडला तर मेळाव्याला कमी लोक उपस्थित राहतात आणि मेळावा यशस्वी होत नाही। पण याचा अर्थ असा आहे का की ह्या 3 महिन्याच्या कालावधीत वधूवर संशोधन बंद करायचं? अजिबातच नाही। वधूवर संशोधन चालूच राहिलं पाहिजे आणि ह्याच उद्देशाने नववधू ग्रुपनी पुन्हा एकदा ब्राह्मण वधूवर अंक 2024 पब्लिश केला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच अंकाबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत, पण त्याआधी तुम्ही जर आपला चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइबचं बटन दाबायला विसरू नका। म्हणजे ह्यापुढे सुद्धा जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा एखाद्या वधूवर अंकाचं प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण मी तुम्हाला देणार आहे एक टिप। वळूयाच्या विषयाकडे। ब्राह्मण वधूवर अंक 2024 नववधू ग्रुपनी एप्रिल महिन्यात ब्राह्मण वधूवर अंक पब्लिश केला होता। त्यांच्या सगळ्या कॉपीज सोल्ड आउट झाल्या आणि म्हणूनच लोकांच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा त्यांनी काही कॉपीज प्रिंट केलेल्या आहेत, ज्या तुमच्यासाठी उपलब्ध आहेत। या अंकात तुम्हाला वधूवरांची संपूर्ण माहिती, त्यांचे फोटोज आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स मिळतील। तुम्हाला जर एखादं स्थळ आवडलं तर तुम्ही त्या स्थळाशी डायरेक्ट संपर्क साधू शकता। या वधूवर अंकात 900हून अधिक वधूवरांची स्थळं आहेत आणि अंकाबरोबरच तुम्हाला एक पुरवणी सुद्धा मिळणार आहे। अंकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता। तुम्ही कोणत्याही शहरात किंवा गावात राहत असलात तरी हा अंक तुम्हाला घरपोच मिळेल। आता वेळ झाली आहे आपल्या टिपची। तुम्हाला या अंकातलं एखादं स्थळ आवडलं किंवा तुम्ही एखाद्या मॅट्रिमोनी वेबसाईटवर रजिस्टर असाल, तिकडचं एखादं स्थळ आवडलं किंवा तुम्ही एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपचे मेंबर असाल, त्यातलं एखादं स्थळ आवडलं, तर ते स्थळ आणि तुमचं स्थळ एकमेकांसाठी फेवरेबल आहे का हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल। तर अशा परिस्थितीत तुम्ही डॉक्टर डोळस यांच्याशी संपर्क साधू शकता। डॉक्टर डोळस हे स्वतः एक आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, प्लस त्यांचा ऍस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी आणि टॅरो कार्ड रीडिंगचाही अभ्यास झालेला आहे। ते ठिकठिकाणी जाऊन सेमिनार्स, वर्कशॉप्स आणि वेबिनार्स कंडक्ट करत असतात। आता तुम्हाला आपल्या स्क्रीनवर त्यांच्या सेमिनार्स आणि वर्कशॉपचे काही फोटोज दिसत आहेत। एक सायंटिफिक अप्रोच ठेवून आणि मेडिकल ऍस्ट्रोलॉजीच्या अँगलनी ते दोघांच्याही कुंडलीचा अभ्यास करतात। त्यांचे नेचर एकमेकांसाठी फेवरेबल आहेत का, त्यांच्या पर्सनॅलिटी मधले पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पॉइंट्स काय आहेत, या बेसिसवर ते तुमचं मार्गदर्शन करतील। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही डॉक्टर डोळस यांच्याशी संपर्क साधू शकता। चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाचे वयाचे असाल तर आजच या वधूवर अंकाची कॉपी बुक करा। तुमच्या ओळखीत जो कोणी लग्नाच्या वयाचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपण सगळेच मिळून आपल्या ब्राह्मण समाजातील सर्व वधूवरांचं लग्न लवकर ठरण्यासाठी प्रयत्न करू। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा। जय हिंद, जय भारत।